पहिल्या भेटीतच मला इतकं स्पष्ट कळालं, की हे कुठली कमर्शियल फिल्म किंवा कमर्शियलाइज करायसाठी फिल्म करत नाहीये. बरोबर प्रत्येक सफाई कामगाराची ही गोष्ट आहे. बरोबर आणि ती फिल्म बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल. म्हणजे बघितल्यावर काय सांगायची गरज नाही. जो कचऱ्याचा ढिगारा बघितला तुम्ही, तिथे आम्ही जाऊन रिअल मध्ये शूट केलंय, वा. नदीमध्ये शूट केलंय, नाल्यांमध्ये शूट केलंय. त्यांचं इंटेन्शन इतकं थेट आणि प्युअर होतं, की मला ते आर या पारमध्ये मग आलोय ना, तर मग आता पारच जायचंय. समाज प्रबोधन करणं आणि समाजामधल्या काही अशा विषयांवर चित्रपट बनवणं, जे विषय प्रत्येकाच्या जवळचे असतात, प्रत्येकांसोबत घडणारे असतात, दर दिवसाचे असतात, पण या सगळ्या विषयाकडे एक दिग्दर्शक किंवा एक सीए दिग्दर्शक कशा पद्धतीने बघतो आणि तो सगळा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितल्यानंतर एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो. चित्रपटाचं नाव आहे अवकारिका. 1 ऑगस्टला चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची सुरुवात नंतर बोलण्यापेक्षा मित्रांनो की ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही अवकारिकापासून होणार आहे आणि त्याच अवकारिका चित्रपटातली गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत पहिल्यांदा आज कलाकारांसोबत संगीत दिग्दर्शक सुद्धा बसला आहे इंटरव्ह्यूसाठी. आपण इंटरव्ह्यू नाही करणार, इंटरव्ह्यू आपण मोठे लोक करणार, आपण फक्त गप्पा मारे मस्तपैकी ज्या असेल, कारण का 2 दिवस झाले इंटरव्ह्यू सुरू आहे. अख्खा अर्धा महाराष्ट्र फिरून आलाय तुम्ही सगळे. तेच होतंय. गप्पा मारूया आपण सुंदर पद्धतीने. मला संगीत दिग्दर्शकापासून आपण सुरुवात करूया. दरवेळेला आपण कलाकारांपासून सुरुवात करतो. आज मला संगीत दिग्दर्शकाला विचारायला आवडेल, नमस्कार. संगीत दिग्दर्शकाची जी जर्नी असते ना, ती जर्नी प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीपासून येतं. म्हणजे चित्रपटाचं बीजीएम असेल, चित्रपटाच्या टीझर मधली गाणी असेल, ट्रेलर मधले गाणे असेल. अवकारिका मधलं जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा एक गाणं प्रत्येकाच्या मनाला भिडलं, ते म्हणजे कैलास सरांचा आवाज. त्यांच्याकडून गाणं गाऊन घेणं किंवा ते जे गाणं गातात त्या गाण्याला एक संगीत दिग्दर्शकाचा टच असणं किती ब्लेस्ड वाटतं. की भाई चला, सरांचं काहीतरी आपण सरांसोबत काम केलं. काय सांगशील एकंदरीत? हे बघ, नक्कीच म्हणजे एवढं एका नवीन संगीतकारासाठी प्राऊड मुवमेंट एवढी दुसरी असू शकत नाही. बरोबर. आणि अशी करिअरची जवळपास सुरुवात असणं हे खूप मोठं पुण्य लागतं याच्यासाठी. आपल्या आईवडिलांचं पुण्य आहे, बरोबर, आपल्या सहकार्यांचं पुण्य आहे, आणि सगळ्यांची, कलाकारांची, दिग्दर्शकाची, सगळ्यांची एक पॉझिटिव्हिटी घेऊन येते. की आज मराठीमध्ये अशी अवस्था झाली की फिल्म रिलीज होणं ही पण कठीण गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही म्युझिक करतो, आता मी सांगितलं तर मी 15 फिल्मचं म्युझिक केलंय आणि गेल्या काही 7-8 वर्षामध्ये, आणि दिस इज द ओनली 4th फिल्म की जी रिलीज होती. म्हणजे ही शोकांतिका एक म्हणू शकतोस. म्हणजे गाणं केल्यावर आम्ही विसरून जातो दिलंय कोणाला, पण असं एवढं प्राऊड वाटणं, एवढं म्हणजे कैलाश खेर यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड झालेलं गाणं बाहेर पडणं, आणि ही खूप ब्लेस्ड गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि खूप वेगळं वाटतं की यार, म्हणजे जेव्हा ते स्पॉटिफाय उघडतो आणि तेव्हा दिसतं की कैलाश खेर, श्रेयस देशपांडे, बरोबर, ही फिलिंग फार, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणून तुला शब्द कमी पडतात असं बोलायला हरकत नाही. मला तुलाच विचारायला आवडेल की संगीत दिग्दर्शक जेव्हा एखाद्या चित्रपटाचं संगीत करतो त्याच्या आधी तो चित्रपटाचा प्रेक्षक असतो. संगीत दिग्दर्शक ही बाजू नंतर येते, आधी तो प्रेक्षक म्हणून त्या चित्रपटाकडे बघतो. बरोबर. अवकारिका तुमचा चित्रपट आहे, एक प्रेक्षक म्हणून अवकारिकाकडे कशा पद्धतीने बघतोस तू? हे बघ, अशी फिल्म आहे, सफाई कर्मचाऱ्याच्या आयुष्यावर फिल्म आहे. बरोबर. बायोग्राफी म्हणू शकतोस तू आपण त्याला, की प्रत्येक सफाई कामगाराची ही गोष्ट आहे. बरोबर. आणि ती फिल्म बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल. म्हणजे बघितल्यावर काय सांगायची गरज नाही. तुम्ही सफाई कर्मचाऱ्याला भेटताल ना, त्यांना तुम्ही जाऊन तुम्ही बोलाल, तुम्ही बोलाल थँक्यू, कारण ते ज्या गोष्ट बाकीचे कलाकार सांगतीलच की काय त्यांच्यासोबत घडतं, काय होतं, पण ऍज अ प्रेक्षक असं म्हणू शकतोस की ह्या फिल्मला म्युझिक करायचं, याची कथा वाचताना किंवा सुरुवातीचा प्रोमो शूट झाल्यावर बघताना हे मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं आणि मला भीती वाटत होती, कारण माझा जॉनर नव्हता. बरोबर. म्हणजे मी रोमॅन्टिक गाणी मी खूप केली आहेत रे, खूपच केली आहेत, पण असं काही सामाजिक विषयावर भाष्य करणारा इतका अवघड तू कसं कंपोज करणार ना, काय ताकद लावणार तुझी. त्याच्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागला. आणि थँक्स टू डिरेक्टर अरविंद भोसले की ते ह्या गाण्यांचे गीतकार पण आहेत, तिन्ही गाण्यांचे त्यांनी लिहिली आहेत ही गाणी. तर त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली आणि
ती पेलण्याची जबाबदारी दिली आम्हाला. आणि आज जेव्हा कमेंट्स मधून आम्ही बघतोय एकही निगेटिव्ह कमेंट नाहीये, हा खूप मोठा अभिमान क्या बात वाटतो आहे, वा, वा. आणि पूर्ण माझ्या चित्रपटातल्या सगळ्या सहकार्यांना. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅडम मला तुम्हाला विचारायला आवडेल, जसं मी सुरुवातीला बोललो की सफाई कामगार किंवा सफाई हा विषय ना प्रत्येकासाठी नवीन असा वाव असं नाही, तो प्रत्येकाच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या गोष्टीतून घडणाराचा विषय आहे. खूप वेळा आपल्याकडून सुद्धा न कळतपणे त्या गोष्टी घडतात. आपण कितीही विचार केला की बाबा आम्हाला काय नाही टाकायचं, पण न कळतपणे ती गोष्ट घडते. पण आता अवकारिकामधून तुम्ही आमच्या समोर तोच विषय खरंच खूप चांगल्या पद्धतीने गंभीररित्या मी तर बोलण्यापेक्षा की खऱ्या दृष्टीने मांडताय. काय सांगाल, किती जवळची आहे अवकारिका? खूप जास्त. जसं तुम्ही आता म्हणालात की विषय खूप सोपा आहे पण दुर्लक्षित आहे. बरोबर. रोजच आपण बघतो कचरा, पण तो आपण दुर्लक्षित केलेला असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. म्हणजे मला असं वाटतं की माणूस आला की तिथे कचरा येतो, बरोबर, आणि कचरा आला की बाय डिफॉल्ट तिथे सफाई कर्मचारी येतो. तर हा सगळ्यांच्याच आयुष्यातला अनुभव आहे की रोजच त्यांना आपण बघत असतो पण त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. तर मला असं वाटतं की अवकारिकाला जोडल्या गेल्यानंतर त्यांचं अस्तित्व आता आम्हाला जाणवायला लागलं. सी ए अरविंद भोसले सर आणि टीम गेली 5 वर्ष या चित्रपटावर काम करतायत आणि 10,000हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटलेलो आहोत. सकाळी 5-5:30 वाजल्यापासून आम्ही त्यांना भेटत होतो, त्यांच्याशी बोलत होतो, काय त्यांच्या आयुष्यात घडामोडी आहेत त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो. तर अवकारिका हा शब्द मुळात संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की कचरा पेटी. तर कचरा पेटीतून जो कचरा त्याचा प्रवास सुरू होतो, बरोबर, तर त्याची विल्हेवाट कशी लावली गेली पाहिजे, तर याच्यावर भाष्य करणारा हा पिक्चर आहे. खूप साधा, सोपा आणि प्रामाणिक विषय आहे स्वच्छता, जो अवकारिका मार्फत प्रेक्षकांना भेटीला येतोय. नक्कीच नक्की नक्की. म्हणजे असं बोला काही हरकत नाही की जसं तुम्ही बोलात की विषय जरी सोपा असला, साधा असला तरी दुर्लक्षित आहे. कारण का सुरुवातीला मी पण तेच बोललो की आपल्याकडून कधी ना कधी कुठे ना कुठे ह्या गोष्टी घडतातच. आपण कितीही प्रयत्न केला की बाबा माझ्याकडून ही गोष्ट घडणार नाही, पण घडते. त्याच्यानंतर मग जो जसं बोललात तुम्ही की पुढचा प्रवास होतो, विल्हेवाट लावण्याचा प्रवास, आणि तो प्रवास ज्यांच्या सोबत घडतोय ते म्हणजे सफाई कामगार असतात. मला रोहित तुला विचारायला आवडेल की 1 तारखेला अवकारिका येतोय. येस. अर्धा महाराष्ट्र पिंजून झाला आहे. येस. इस्लामपूर्ण बोल, त्याच्यानंतर सांगलीवर सगळ्या ठिकाणी फिरून आला आहात. खरंच खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स सुद्धा येतो. जसं श्रेयस बोलला की कोणतीच निगेटिव्ह कमेंट नाही प्रत्येक गाण्याला किंवा ट्रेलरला सुद्धा. किती प्राऊड वाटतं की अरे भाई चला कुछ तो आपण ऐसा किया ना, किंवा बस आता 1 तारखेची वाट बघतोय आम्ही. ॲक्च्युली गेल्या 5 वर्षापासून, जसं मॅमनी सांगितलं की आम्ही 5 वर्षापासून काम करतो ॲज अ टीम. हे सरांसोबत मी खूप आधीपासून कनेक्टेड आहे. करत असताना खूप साऱ्या गोष्टी थ्रू गेलो आम्ही. जसं की जेव्हा सरांनी मला ही स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा सरांनी मला ती भूमिका दिली. ती जी भूमिका आहे ती एक गटार साफ करणाऱ्या योद्ध्याची भूमिका आहे. ती करत असताना खूप चॅलेंजेस आले, पण तो इझी वेनी झाला. अच्छा. कारण फिल्म खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही फिल्म पाहताल तर रिअल अँड रॉ आहे फिल्म, कुठेही VFX नाहीये. बरोबर. जे ट्रेलर मधून सुद्धा आपल्याला दिसून येते, मग तो कचऱ्याचा तो ढिगारा असू दे. बरोबर. मग तो जो कचऱ्याचा ढिगारा बघितला मी, तिथे आम्ही जाऊन रिअल मध्ये शूट केलाय, नदीमध्ये शूट केलंय, नाल्यांमध्ये शूट केलंय, चेंबरमध्ये शूट केलंय. का? कारण लोकांपर्यंत रिअल पोचवायचं होतं आम्हाला. आणि तो कॅरेक्टर जो हे सगळं करतो तो स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकून दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी तो जात असतो. बरोबर. सकाळी 5 वाजता उठून तो रस्त्यावर असतो. आपण कुठेतरी विसरतोय त्यांना. आणि हे करत असताना जसं तुम्ही बोललात की कसं वाटतं, तर एक खूप प्राऊड वाटतं ॲज अन ॲक्टर टू डू सच कॅरेक्टर्स. कारण आयुष्यामध्ये तुम्ही कॅरेक्टर्स बरे येतील तुमच्या ह्याला, पण असे कॅरेक्टर येणं व्हेरी प्राऊड आहे, माझ्यासाठी खूप प्राऊड आहे. आणि फिल्म म्हणजे खूप धमाल आहे. फिल्म फुल ऑफ पॅकेज आहे. मॅसेजिंग तर आहेच, बरोबर, फुल ऑफ पॅकेज आहे. एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू फुल ऑफ पॅकेज आहे. म्युझिक चांगला आहे फिल्मचा. आणि फिल्मचं मी सांगायला आवडेल मला की ह्याचा BGM साऊथला झाला आहे. वा. आणि बरेचशा गोष्टी आहेत जे आम्ही 1 ऑगस्टला जेव्हा तुम्ही फिल्म पाहताल बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर येतील. आणि इतकी श्योरिटी मला तरी आहे की 90% लोक कचरा करणार नाही फिल्म पाहिल्यानंतर. म्हणजे मेंटॅलिटी बदलेल. बरोबर. म्हणजे एक जसं तू बोललास रोहित की सिनेमा जरी गंभीर असला तरी दिग्दर्शकाचं ते कौशल्य आहे, तुमचं कौशल्य आहे की ते एंटरटेनमेंटच्या हिशोबाने कसा पोहोचेल. कारण का आत्ताच्या घडीला ना प्रेक्षकाचं तेच झालं की समाज प्रबोधन हे दर गोष्टीतून होतं. मग ते शॉर्ट फिल्म्स असतील किंवा वेबसिरीज वगैरे असतील. पण जर मी थिएटरमध्ये बसतोय 2 तास बसतोय किंवा 2.5 तास बसतोय तर मला थोडं तरी रिलॅक्स झालं पाहिजे, आपल्या सिनेमातून होईलच.
विराट मध्ये मला विराटला मी पहिलं भेटलेलो केसरीच्या दरम्यान. केसरीच्या दरम्यानचा असणारं विराटची फिजिक जी आता खरंच खूप चांगली बल्ब झालेली आहे आणि त्याच्यानंतरचा तुझा प्रवास आणि आत्ता अवकारिका ट्रेलरमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले पॉइंट आहेत जिकडे आम्हाला खरा विराट दिसून येतो. बा एक असं ना की कॅरेक्टर रोल प्ले करणं आणि मी कसा आहे ते दिसणं कितपत अवघड होतं, कारण का ह्याच्या आधीच्या जेवढ्या भूमिका असतील किंवा ह्याच्या नंतरच्या भूमिका तुझ्या वाटेला येतील त्याच्यामध्ये वेगवेगळे कामगार असतातच, पण एकदा सफाई कामगाराची भूमिका आपण करतो ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. मग अंगावर कचरा पडणं सुद्धा आणि कचरा उचलणं सुद्धा आणि सगळ्या गोष्टी. बरोबर. किती स्वतःला प्रिपेअर केलंस की भाई चला उतरायचंय तर उतरायचंय, नाही तर नाही, काय सांगशील? अगदी तू म्हटलास तसं उतरायचं तर उतरायचंच आहे. बरोबर. त्याच्या आधी तुम्ही जर कन्व्हिन्स नसाल तर मग आपण काम ते करू नये, घेऊच नाही रादर. सो ते कन्व्हिक्शन आमच्या डिरेक्टर सर जे आहेत अरविंद सर, त्यांच्या सगळ्या ध्येयबोलीत, त्यांच्या लिखाणात, त्यांच्यात पूर्ण कणाकणात होतं. पहिल्या दिवशी भेटलो त्यावेळेला की त्यांना हे करायचंच होतं आणि मेन होतं की एव्हरी ॲक्शन इज ड्रिव्हन बाय द इंटेन्शन. त्यांचं इंटेन्शन ह्याच्याबद्दल जनजागृती करणं, त्यांच्या समस्या मांडणं, स्वच्छता कामगारांच्या आयुष्यावर प्रकाशाची झोत आणणं, लोकांना कळणं त्यांचं कसं चालतंय. आणि प्लस हे जर आत्ता आपण टॅकल नाही केलं तर काय होऊ शकतं. आणि एक समाजाचा आणि स्वच्छता कामगारांचं जे काही इंटरॅक्शन होतं दररोजच्या लेवलला ते काय आहे आणि तुमची नजर काय आहे ह्या सगळ्यावरती भाष्य करणारी फिल्म होती. आणि त्यांचं इंटेन्शन इतकं थेट आणि प्युअर होतं की मला ते आर या पारमध्ये मग आलोय ना तर मग आता पारच जायचंय. बरोबर. मग त्या ॲटिट्यूडने आपण काम करायला घेतलं असेल ना तर मग तुम्ही ज्या खूप अवघड गोष्टीत खरं तर कचऱ्याच्या शेजारी जाणं किंवा कचऱ्यात हात घालणं, काम करणं, आणि मी घरचा म्हणत नाहीये, तुम्ही डोंगरात त्या या तिकडच्या किंवा तुम्ही नाल्यात वगैरे उतरा, मग तुम्हाला सोपं काय जेव्हा कचऱ्याची गाडी जरी आपल्या बाजूने Exactly, आपण आपल्याला हात वर लावतो. असं होतं की रिक्षामध्ये आपण बसलोय का कुठे बसलोय आणि बाजूला गाडी उभी राहिली तरी आपला जीव घुसमटतो, अरे Yes. का जात नाही पुढे, असं होतं एक्झॅक्टली आपलं. एक्झॅक्टली. सो ते कन्व्हिक्शन यायला तो कॅप्टन ऑफ द शिप फार महत्वाचा आहे. बरोबर. तर त्या सगळ्या फोर्समुळेच असं ठरवलं होतं की आता करायचंय तर सगळंच करायचं, आपल्याला जेवढं जमतंय तेवढं. नक्कीच. सो त्यांच्याबरोबर मी सगळ्यात शेवटी जॉईन झालो फिल्ममध्ये. हे सगळे लोक खूप आधीपासून आहेत, स्पेशली रोहित, हे 4-5 वर्षाचा त्यांचा प्रवास आहे. मी सगळ्यात शेवटची कडी होतो. सो मला जे काय वाट्याला 2 आठवडे आलेले त्याच्यात मी ते दिवस रात्र शक्यतो त्यांच्याबरोबर राहायचा प्रयत्न केला. सगळी डिरेक्शन टीम असेल, अरविंद सर असतील, त्यांचा होमवर्क फुल झालाच होता. बरोबर. आणि ते मला देतच होते काय सगळे इन्फॉर्मेशन. पण मी त्यांच्याबरोबर जो वेळ घालवला, मी त्यांच्याबरोबर रस्ता साफ करून बघितला, त्या गाड्या ह्याच्या सगळ्या सिवेजच्या ढकलल्या किंवा गटरात उतरलो असेल किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल ते मी फार छान काम केलं असं म्हणत नाही. ते माझं कर्तव्यच होतं, कारण की जोपर्यंत ते हातात घेऊन करत नाही तोपर्यंत त्यांची ग्रॅव्हिटीच कळू शकत नाही. कारण की जसं केसरीमध्ये स्पोर्ट्स फिल्म असल्यामुळे, मी स्पोर्ट्समन असल्यामुळे मला माहिती होतं की ते काय हवा की आता फक्त स्पोर्ट बदललेला, ह्याच्यात कल्पनाच नाहीये आपण असं किती स्वच्छता करतो. सो त्यामुळे त्या लेवलला जाऊन काम करणं हा माझा जबाबदारीचाच भाग होता. आणि खूप जास्त त्यांच्याबरोबर बोलणं, राहणं, चालणं, त्यांच्या भावना, त्यांचं दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेण्यातच ते 2 आठवडे गेले. आणि त्यानंतर असं वाटलं की आता आपण करू शकतो आणि करतोय तर मग फुल ऑन करूयात. वा, नक्कीच. एक असतं ना की जेव्हा एखादा नवोदित दिग्दर्शक बोलण्यापेक्षा मित्र की ज्याला चित्रपटाची समज आहे तो दिग्दर्शक जेव्हा एखादा चित्रपट डायरेक्ट करतो ना तर त्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्णपणे वेगळे असतात. पण जेव्हा सीए ज्याचा पूर्ण म्हणजे त्याची गोष्ट जेव्हा तो आम्ही विचार पण नव्हता केला की सीए कसा चित्रपट बनवू शकतो, कारण का त्यांचं जे पॅरामीटर असतं हे पूर्णपणे चार्टर्ड अकाउंटच्या हिशोबानेच असतं. तो जेव्हा अशी फिल्म डायरेक्ट करतो तेव्हा कलाकारांवर सुद्धा, इव्हन संगीत दिग्दर्शकावर सुद्धा एक जबाबदारी असते असं बोलायला हरकत नाही. कारण का आपल्याकडून आपल्यावर जो विश्वास दाखवलाय तो सुद्धा त्यांनी आपल्याला विश्वास ठेवला, तो आपण 100% पूर्ण केला पाहिजे. दिग्दर्शकाचं कौतुक मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. सरांबद्दल काय सांगशील तू? लाईक आय सेड, ज्या पहिल्या भेटीतच मला इतकं स्पष्ट कळालं की हे कुठली कमर्शियल फिल्म किंवा कमर्शियलाइज करायसाठी फिल्म करत नाहीये. ते ह्या हेतूला म्हणजे ह्या सगळ्या स्वच्छतेच्या दुनियेला आणि स्वच्छता कामगारांच्या समस्यांना चव्हाट्यावर आणू पाहतायत. आणि ते पण असं एंटरटेनिंग वे मध्ये, सो दॅट मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल. हा त्यांचा संदेश पहिल्या दिवशीच पोचला. का करायचा? कारण की त्यांना ते बोचत होतं अनेक दिवस, अनेक वर्ष. मग त्याच्याबद्दल आपण काय करतो तर मग ह्या मीडियम मधनं मे बी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. सो असा विचार करणं एक झालं, पण ती स्टेप पहिली घेणं फार अवघड आहे. त्यात त्यांचं प्रोफेशन पूर्ण वेगळं आहे. तर ते नुसते नाही आले. तर त्याच्यात इमॅजिन करा ना की एखादा सीए असं काहीतरी करतोय, त्यात
दुसऱ्या दिवशी तुम्ही वेगळ्या क्षेत्रात उडी मारता, तर तो अभ्यास किती आला त्याच्या पाठीमागे. सो ते 4-5 वर्ष त्यांनी पूर्ण तयारी करून आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन ते त्यांच्या सगळ्या स्टेप्स टाकल्या. आणि हे तर फार रेअर आहे बघायला. त्यामुळं मला खूप कौतुक आहे त्यांचं की त्यांनी त्या दिशेने ते पहिलं पाऊल घेतलं आणि आता ते इथंपर्यंत आले. म्हणजे आपण विचार करत असतो नुसतं की आपण काहीतरी करू, पण त्यांनी ते करून दाखवलंय. तर त्याचं कौतुक नक्कीच आहे त्यांच्यामध्ये. आपलं जे क्षेत्र आहे ना, अभिनय क्षेत्र, हे खरंच ना म्हणजे अनप्रेडिक्टेबल क्षेत्र आहे असं बोलू काही हरकत नाही. की आज जर आपल्या हातामध्ये काम आहे ना, तर आपण नाही सांगू शकत की पुढे सुद्धा काम मिळेल, उद्या सुद्धा काम मिळेल, 3 ते 4 वर्षांनी काम. अगदी किंवा तुम्हाला मिळेल ते तुम्हाला आवडेलच. बरोबर. किंवा तुम्हाला तुमच्या मनासारखंच दरवेळेला मिळणार अशातलाही भाग नाही. नक्कीच. रोहित, दिग्दर्शकांचं कौतुक. सरांबद्दल खूप काय सांगू शकतो मी, कारण खूप वेळ घालवला मी त्यांच्यासोबत आणि मी त्यांना जवळून जास्त ओळखतो. तसं सरांचा विजन होता, बरोबर. बाकी फिल्म्स केले असते त्यांनी, कारण स्क्रिप्ट आमच्याकडे भरपूर होत्या प्रोडक्शन हाऊसकडे, पण ही फिल्म निवडायचा मागचा रिझन खूप वेगळा आहे. मला माहिती ते सर कधी सांगणार नाहीत. सर खूप गोष्टी त्यांच्या डोक्यात भिनत होत्या या गोष्टींबद्दल. तर त्यांना ना असं जाणवलं की कचऱ्याचा डोंगर त्यांच्याशी बोलतोय. ते मला सांगायचे की कचऱ्याचा डोंगर माझ्याशी बोलतोय की तुला एक काम दिलंय, तू का करत नाहीये, तू का लोकांपर्यंत आणत नाही, तुझ्याकडे ती आहे गोष्टी तर तू लोकांपर्यंत का मांडत नाहीये. आणि सरांनी त्याच्यानंतरनी जे स्टार्ट झाला तो आता तुम्ही पाहताय की आता 1 ऑगस्टला रिलीज होईलच पडद्यावर. पण ती जी रिअल गोष्टी आहेत, जे रिअल आहे ते सरांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं होतं की हेच मांडायचं आपल्याला, रिअल मांडायचं. कुठे काय फिल्ममध्ये आपण आर्टिस्टिक करून काय करायचं नाहीये. जे त्यांचे वेदना, जे सगळे त्यांच्या गोष्टी आहेत ते सगळे पोचवायचे आहेत. तर ते करत असताना बरेचशा गोष्टी आहेत, जसं आता सरांनी मी तुम्हाला सांगितलं की ते डोंगर त्यांच्याशी बोलतंय. ते जेव्हा मी इंटू दॅट गेलो, ते कॅरेक्टर मला दिलं गेलं, मला आजही नाला हे केल्यावर मला माझे सेन्सेस ऍक्टिव्ह होतात आणि मला कुठेतरी स्मेल येतो त्याचा. अच्छा, ते कनेक्शन आहे, बरोबर. ते लाईफ टाईम जाणार नाहीये. आणि खूप कनेक्टेड आम्ही फिल्मला, कारण 5 वर्ष दिलेत आम्ही फिल्मसाठी. आणि प्रेक्षकांसमोर ॲज अन ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी चांगली फिल्म आणायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सरांनी फिल्म बनवली आहे. आणि फुल ऑफ पॅकेज आहे, जसं मी आधीही सांगितलं. तर दिस इज नक्कीच. नाही, सुरुवातीला पण जसं तो श्रेयस पण बोलला की चित्रपट रिलीज होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. 5 वर्षाची मेहनत असेल, 10 वर्षाची असेल किंवा 2 ते 3 महिन्याची असेल, पण तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं सुद्धा तेवढं महत्वाचं असतं. कारण ना याच प्रवासामध्ये ना खूप असे दिग्दर्शक असतात, खूप प्रोड्युसर असतात, ते दम तोडून टाकतात की बाबा नाही होते आता, आपण इकडेच थांबूया करून. पण या आपल्या सिनेमासोबत तसं झालेलं आहे, ते खरंच खूप चांगलं कौतुकास्पद आहे असं बोलायला हरकत नाही. श्रेयस, तुला विचारायला आवडेल, जसं सुरुवातीला बोललो की एक दिग्दर्शक जेव्हा संगीत दिग्दर्शक एका चित्रपटाला संगीत देतो, तेव्हा त्या चित्रपटाला तो आधी प्रेक्षक म्हणून बघतो. त्याच्यासोबत जो त्याचा डायरेक्टर असतो, तो डायरेक्टर सुद्धा त्याच्यासोबत प्रेक्षक म्हणूनच त्याच्या सिनेमाला बघत असतो. काय सांगशील एकंदरीत? हे बघ, मी अरविंद सरांना अरविंद असं समजतच नाही कधी. मी त्यांना अरविंद, क्या बात आहे, वाह वाह वाह. हे म्हणजे तुफान आहे ते माणूस. बरोबर. आणि खूप जास्त स्पिरिच्युअल आहेत. सकाळी 4 वाजता उठतात आणि सकाळी मेसेज असतात त्यांचे, कृष्णाचे वगैरे, भगवद्गीतेतले काहीतरी ते खूप फॉलो करतात. बरोबर. आणि मग ते सोबत त्यांच्या तुम्ही 15-20 मिनिटं स्पेंड करा, तुम्हाला म्हणजे वेगळंच त्यांचं रूप बघायला मिळतं. कधीतरी मिमिक्री ऐकायला मिळणार, कधीतरी तुम्हाला. खूप चांगला पॉईंट सांगितलं, कारण याच्यानंतरचा इंटरव्ह्यू दिग्दर्शकांचा असणार आहे आणि हे मी त्यांच्याकडून आता मधून घेणारच आहे. धन्यवाद श्रेयस. कधीतरी तुम्हाला एकदम कोर पॉइंट, एकदम स्पिरिच्युअल मधले काहीतरी तिसरेच आणि खूप तुम्ही कन्व्हिन्स होऊन जाता त्यांच्या बोलण्यातून. सुरुवातीला वाटतं अरे काय बोलतोय हा माणूस, असं होतं. पण नंतर एक थोडं 2 मिनिटं झाले की तुम्हाला कळायला लागते की हा याची बाजू ही आहे, अशी आहे. बरोबर. आणि त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे मी तुला पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की जे लिखाण आहे त्यांचं, म्हणजे जे गीत लेखन आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं होतं. आणि ते कंपोज करणं, आणि हे माझ्यासाठी म्हणजे खूप भावनिक पण गोष्ट आहे आणि एक चॅलेंजिंग पण गोष्ट होती. आणि त्याच्यामुळं मी आज लोक एवढं ओळखतायत की सुनिधी चव्हाण सोबत काम केलंय, कैलाश खेर सोबत काम केलंय, एवढ्या मोठ्या गायकांसोबत मी काम केलंय. तर अजून काय मी त्या माणसाचं कौतुक करतो. काय सांगाल मॅडम? CA अरविंद भोसले, काय बोलू त्यांच्याबद्दल.
त्यांच्याबरोबर याआधीही काम करण्याची मला संधी मिळाली होती. त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स याआधी केलेल्या आहेत, ज्याला अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर त्या शॉर्ट फिल्म्स सुद्धा त्यांनी सामाजिक संदेश देण्याच्या हेतूनेच बनवलेल्या आहेत. तर मोठ्या पडद्यावरती पदार्पण अवकारिकाच्या निमित्ताने आता आम्ही करतोय. तर जसं आता सर म्हणाले तसे पहाटे 4 वाजता वगैरे त्यांचा दिवस सुरू होतो आणि मेडिटेशन करणारा माणूस, जेव्हा आपण सगळे साखर करेक्ट आपण विचारही करत नाही. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच कदाचित असेल कुठेतरी दैवी शक्ती आशीर्वाद देते अशा लोकांना. आणि तुमचा जर का हेतू खूप प्रामाणिक असेल तर आपल्या पाठीशी असतं नक्कीच ती शक्ती. तर असे अरविंद भोसले आहेत. सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे कुठेतरी बोचत होत्या. जरी CA असले, प्रोफेशनली ते त्यांच्या आयुष्यामध्ये सेटल होते, पण तरी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपणारा हा माणूस असल्यामुळे त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत ह्या गोष्टी. जसं आत्ता सरांनी सांगितलं, हे लेखन, दिग्दर्शन आणि गाणी सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. तर गाण्यातला एकूण एक शब्द जर का तुम्ही वाचलात, ऐकलात, तर तो मनाला भिडणार आहे. नक्कीच. तर हे कोणी साधा सामान्य कमर्शियल कोणती गोष्ट होतीये किंवा नाही का हे हिट व्हावं म्हणून मी लिहिलंय असं नाही दिसणार. बरोबर. नाही मला ना जसं श्रेष्ठ बोला प्युरिटी आहे. तर मग मला असं जाणवलं की या माणसाला साथ द्यायला एक दैवी शक्ती आहे आणि सगळ्या गोष्टी त्यामुळे सकारात्मक होत जात आहेत आणि कुठेतरी चांगल्या गोष्टी ते करतायत, त्याच्यामुळे सगळ्यांची साथ पण त्यांना चांगली लाभतीये. असं म्हणतात बघ की डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा नसतो, पण मी ठामपणे सांगू शकते की डोळे झाकून अरविंद भोसले या नावावरती आपण विश्वास ठेवू शकतो. प्लीज प्लीज प्लीज. आता तुम्ही विचारलं सरांबद्दल, मी सांगू का, कधी निगेटिव्ह थॉट्स येऊन देत नाही ते, आले तरी अरे क्या बात आहे. आणि ते खूप पॉझिटिव्हली घेतात सगळ्या गोष्टी. तुम्ही जरी त्यांना नेगेटिव्हली सांगितले तर नेगेटिव्ह वेनी विचारच करून नाही देत, तुम्हालाही करून नाही देणार आणि स्वतःही करणार नाही. आणि ते इतके म्हणजे त्यांना माहिती आहे की हे गोष्टी अशी करायची नाही तर तसेच करणार, कारण त्यांना त्याचा माहिती आहे की ह्याचा अभ्यास करावा लागतो आधी. आता 5 वर्ष आम्ही एकाच फिल्मवर घालवले तर अभ्यास किती केलाय. बरोबर. आणि कुठे आम्हाला अडलं तर आम्ही सकाळी 5 वाजता उठून माऊलींच्या दर्शनाला जातो आणि तिथून ती एनर्जी घेऊन परत रिचार्ज होतं आणि परत आमच्या कामाला लागतो. तर फुल ऑफ एनर्जी आहेत ते पर्सन. आणि त्यांच्याबद्दल मी खरं सांगू का, ते बाकीचे फिल्म्स केले असते त्यांनी, पण त्यांना कुठेतरी वाटलं की मी समाजाला काहीतरी देऊ शकतो, काहीतरी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर त्या हेतूनी ही अवकारिका बनवली गेलेली आहे. नक्कीच. मला चित्रपट इंटरव्ह्यूचा शेवट मला विराट तुझ्याकडून करायला आवडेल. येस. अवकारिका आपल्या भेटीला येतो. हो. खूप लोकांना उत्तर दिलं असेल की सिनेमामधून हे बघायला मिळेल, ते बघायला मिळेल, असं आव्हान वगैरे खूप केलं असेल, खूप तुम्ही फिरताय. मी आव्हान नाही मागत तुझ्याकडून. हो. प्रेक्षक म्हणून तू काय सांगशील? तू स्वतःच्या सिनेमाकडे प्रेक्षक म्हणून कशामध्ये बघशील? आणि जेव्हा एखादा प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडेल, जसं श्रेयस बोललाय की थोडाफार प्रमाणात का होईना पण त्यांचं माइंड तरी थोडंफार चेंज होईल, काय सांगशील एकंदरीत? तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की ही नेहमीसारखी फिल्म नाही. आपण इतर कमर्शियल फिल्म बघतो त्याच्यापेक्षा संपूर्ण वेगळी आहे, ह्याचा हेतूही वेगळाच आहे. सो असं एखादी गोष्ट नवीन आली की ती पहिल्यांदा आपल्याला एक्सेप्ट होत नाही. पण मला असं वाटतं की त्याच वेळेला ती निरखून पण बघावी. आणि जसं तुम्ही आता ट्रेलर बघू शकता किंवा सगळी गाणी आली आहेत ती बघू शकताय, त्याच्यात कॉमन काय आहे तर कचरा आणि कचरा कामगार आणि त्यांच्याबरोबर होणारे इंटरॅक्शन्स किंवा त्यांच्या घरच्या सिच्युएशन्स. आता ह्यांच्याबद्दल आपण एक सिविक सेन्स जी आपल्याला जी डेव्हलप झालेली नाही आहे एक देश म्हणून, तर ती आता झाली नाही तर फार प्रॉब्लेम होतील पुढं, कारण की ह्यांनी इनडायरेक्टली एन्व्हायरमेंटला हानी व्हायला लागली आहे. सो ह्या सगळ्याचं इक्वेशन आपल्याला एज्युकेटिव्हली म्हणणार नाही मी, बट इन्फॉर्मेटिव्हली आणि एंटरटेनिंग वेमध्ये ह्या फिल्मपेक्षा दुसरीकडे कुठं बघायला मिळणार नाही. सो मला असं वाटतं की लहानांपासून थोरांपर्यंत यू सर्टिफिकेट मिळालेलं आहे. एक जबाबदारी म्हणून ही फिल्म बघा. आणि मला 100% असं वाटतं की तुम्ही दुसऱ्यांना सांगणार नाही कचरा काढायला, तुम्ही स्वतः काढाल. मेंटॅलिटी बदलून. नाही, खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी ते थांबतो, कारण का परत ते अर्धा महाराष्ट्र हिंडलात हेच थोडं खरं तो कोणताही कलाकार असतो थोडाफार कंटाळा येतो, पण आपला चित्रपट आपण आपल्या चित्रपटाबद्दल नाही बोलणार तर कोण नाही. ऍब्सोल्युटली नाही. बोलणं आमचं काम आहे आणि तुमच्या थ्रू तुम्ही आम्हाला एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तुमचे आभार आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल. अवकारिका घेऊन येत्या 1 तारखेला
होप सो अवकारिका चालेल आहेत तर असं नाही, चालणार तर आहेच, पण याच्यानंतर सुद्धा मला ह्या टीम सोबत गप्पा मारायला आवडतील दुसऱ्या चित्रपटाच्या निमित्तानं वगैरे, तेव्हा सुद्धा आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद Definitely. आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.